नमस्कार मित्रांनो, अस्सल बात या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत, ज्या टॉपिकवरती तुम्ही भरपूर वर्ष झालं चर्चा ऐकताय की काही भारतामध्ये असे काही चर्चेले जाणारे टॉपिक असतात बघा, जे कंटिन्यू चर्चेले जातात किंवा त्याच्यावरती चर्चा होते. परंतु प्रॉब्लेम असा आहे की सर्वसामान्य लोकांना किंवा ग्रामीण भागातील जनतेला, शहरी भागातील जनतेला फक्त माहिती आहे की समान नागरी कायदा म्हणून काहीतरी कायदा आहे, पण तो येतो कशामध्ये, तो आहे काय, तो लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत, हे सर्वसामान्य लोकांना समजत नाही. आता ऍक्च्युअली समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा त्याला आपण युसीसी पण म्हणतो. हा कायदा नक्की सिव्हिल कायद्यामध्ये येतो, क्रिमिनल कायद्यामध्ये येतो, दिवाणी कायद्यामध्ये येतो, कशामध्ये येतो हे पण लोकांना माहिती नाही. तो लागू झाल्यानंतर नक्की काय परिणाम होणार आहेत हेही लोकांना माहिती नाही. तर आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे तो 2 टप्प्यामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कायद्याचा नक्की कोणता प्रकार आहे, क्रिमिनल कायद्यामध्ये येतो, सिव्हिल मध्ये येतो की सर्वच कायद्यामध्ये लागू होणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा नक्की आहे काय आणि तो कसा फंक्शन करणार आहे, किंवा जर लागूच झाला, काही राज्यांमध्ये ऑलरेडी तो लागू झालाय, तर तो कसा काम करतोय, कसा काम करणार आहे याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तर समान नागरी कायद्याबद्दल चर्चा ही आजची नाहीये. समान नागरी कायद्याबद्दलची चर्चा ही गेली 70-77 वर्षापासूनची चर्चा आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटना समितीने जो घटना आपल्या भारताला दिलेली आहे, ती घटना लागू झाली किंवा त्या लागू होण्यापूर्वी या कायद्यावरती विशेष वाद झाले होते. समान नागरी कायदा आंबेडकरांना लागू करायचा होता, परंतु काही समाजसुधारक असतील किंवा काही नेते मंडळी असतील, काही इतर धर्माची लोक असतील, या सर्वांनी याला विरोध केला. त्यासाठी काही त्यांनी कारणं दिली होती, मग त्या कारणावरती पण आपण चर्चा करणारच आहोत. ओके, तर त्यामुळे हा समान नागरी कायदा त्यावेळेस लागू झाला नाही, किंवा जो मूलभूत हक्कांमध्ये यायला पाहिजे होता तो मार्गदर्शक तत्वांमध्ये लागू झाला. आता मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क हे काय आहेत हे पण आपण पुढे बघणारच आहोत. थोडक्यात तुम्हाला सांगतो, हक्क हे गव्हर्नमेंटला द्यावेच लागतात नागरिकांना, तत्व हे नागरिकांना देणं सरकारला बंधनकारक नाही आणि हे तत्वांमध्ये येतं, त्याच्यामुळे हे नागरिकांना देणं गव्हर्नमेंटला बंधनकारक नाहीये. ओके, आता समान नागरी कायदा बघा. सगळ्यात पहिल्यांदा बघूया कायद्यांचे प्रकार. भारतामध्ये 2 कायद्यांचे प्रकार आहेत. एक आहे सिव्हिल कायदा आणि एक आहे क्रिमिनल कायदा. आता ऍक्च्युअली क्रिमिनल कायदा हा ऑलरेडी सर्व धर्माच्या लोकांना किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हा एक समान आहे. म्हणजे क्रिमिनल कायदा म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही एखादा गुन्हा केलाय, तुम्ही कुठली तरी एखादी घटना, चोरी केली, उदाहरणार्थ तुम्ही चोरी केली आहे, तर चोरी केल्यानंतर हिंदू धर्मातल्या व्यक्तीला पण त्या कायद्याखालीच तुम्हाला शिक्षा होणार आहे, मुस्लिम धर्मातल्या व्यक्तीला पण चोरीच्या कायद्याखाली शिक्षा होणार आहे. म्हणजे सीआरपीसी आणि आयपीसी नुसारच त्यांना शिक्षा होणार आहेत. इथे कुठल्याही धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही. चोरी हा गुन्हा आहे, हा धर्मावर आधारित शिक्षा नाही. तिथे भारतीय संविधान किंवा आयपीसी सीआरपीसी नुसार तुम्हाला शिक्षा दिली जाते. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की क्रिमिनल कायदा हा आताही भारतामध्ये 1861 पासून भारतातल्या सर्व धर्मातल्या लोकांना, सर्व जातीतल्या लोकांना समान आहे. म्हणजे याचा आणि युसीसीचा काहीही संबंध नाही. मग युसीसी कशामध्ये येतो? युसीसी येतो सिव्हिल कायद्यांमध्ये. सिव्हिल कायदे म्हणजे काय? पती पत्नीतील वाद असतील, व्यक्ती व्यक्तींमधील वाद असतील, हे वाद कोणत्या कशामध्ये असतील रे? संपत्तीच्या विषयी वाद असतील, लग्नाच्या विषयी वाद असतील, हे सर्व जे आहे हे सिव्हिल कायद्यामध्ये येतं. आणि सिव्हिल कायद्यामध्ये बघा, कुटुंब कायदे असतील, म्हणजे फॅमिली जे लॉ आहेत, फॅमिलीज लॉ, ते फॅमिलीज लॉ येतील, करार येतील, वारसा हक्क असतील, वडिलांच्या नंतर संपत्ती मुलाला द्यायची की मुलीला द्यायची. आता काही धर्मांमध्ये किंवा ही संपत्तीचं योग्य वाटप होत नाही किंवा होतं, काही धर्मांमध्ये 50-50% वाटप होतं, बरोबर. त्याच्यानंतर दंड, नुकसान भरपाई, याला शिक्षा काय होते? सिव्हिल कायद्यानुसार जर तुम्ही गुन्हेगार ठरला तर तुम्हाला दंड किंवा नुकसान भरपाई दिली जाते, तुम्हाला जेलमध्ये पाठवलं जात नाही. क्रिमिनल कायद्यानुसार मात्र तुम्हाला जेलमध्ये पाठवलं जातं, बरोबर. म्हणजे तुम्ही गुन्ह्यांना दिली जाणारी शिक्षा याच्यामध्ये येते समाजाच्या विरुद्ध केलेली कृती, समाजामध्ये शिस्त लावणे हा याचा मेन मोटिव्ह असतो. याच्यामध्ये बघा, खून आहे, चोरी आहे, फसवणूक आहे, हिंसाचार आहे, या घटना येतात. या घटनाखाली जर तुम्ही एखादा आरोप केला तर तो येतो क्रिमिनल कायद्याखाली. आणि हे क्रिमिनल कायदे भारतामध्ये लागू कधी झाले होते? तर ते लॉर्ड मॅकॉलेने 1834 ला ज्यावेळेस कायदा समिती स्थापन केली होती, विल्यम बेंटिंगने, त्या बेंटिंगने कायदा समिती स्थापन केली होती आणि त्याचा अध्यक्ष नेमला होता लॉर्ड मॅकॉलेला. आणि या लॉर्ड मॅकॉलेने काही कायद्यांच्या संहिता तयार केल्या होत्या. त्यातले काही कायदे म्हणजे
क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल किंवा IPC इंडियन पिनल कोड असेल, आता ते चेंज झालेले आहेत. आता भारतीय न्याय संहिता वगैरे ते चेंज केलेल्या आहेत. कायद्यांच्या तरतुदी पण थोड्याफार चेंज झालेल्या आहेत. गुन्ह्यांच्या शिक्षा पण थोड्याफार वाढवलेल्या आहेत. ते नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी चर्चा करूया. तर लक्षात ठेवा, म्हणजे कायद्याचे दोन प्रकार आहेत, क्रिमिनल कायदा आणि एक प्रकार आहे सिव्हिल कायदा. ओके. आणि UCC कशामध्ये येतो? UCC येतो सिव्हिल कायद्यामध्ये. कौटुंबिक वाद, वारसा हक्क, त्याच्यानंतर व्यक्तींमधील वाद असतील थोडेफार संपत्तीवरून याच्यावरून, तर याच्यामध्ये येतो युनिफॉर्म सिव्हिल कोड. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा फक्त सिव्हिल कायद्याला लागू होणार आहे. क्रिमिनल कायदे ऑलरेडी युनिफॉर्म झालेले आहेत, सर्वांना एक समान लागू आहेत. ओके. हेच मला तुम्हाला सुरुवातीला सांगायचं होतं. म्हणजे तुमची एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा फक्त दिवाणी कायद्यांना लागू होणार आहे आता भारतामध्ये ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस. ओके. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जायचंय, त्याच्यामध्ये आपण सविस्तर बघणार आहे भारतातील युनिफॉर्म सिव्हिल कोडचा प्रवास कसा आहे, सुरुवात कुठून झाली, वाद काय आहेत, या लागू झाला तर त्याचे फायदे काय होतील, तोटे काय होतील. ओके. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये आपण बघूया डिटेलमध्ये.